Amen. I hope this is working now. मला आशा आहे की कनेक्शन परत सुरू झालेलं आहे. इफ यू कॅन सी मी, वुड यू प्लीज गिव मी अ थम्स अप. जर सुरू झालं असेल तर मला प्लीज एक थम्स अप करा की त्याने तुम्हाला समजेल की इफ यू कॅन सी मी नाव, वुड यू प्लीज मला तुम्ही वेव्ह करा किंवा थम्स अप द्या की ते मला समजेल की तुम्ही मला बघत आहात. कॅन यू ऑल सी मी नाव? Amen. क्षमा करा, काय कारणास्तव ड्यू टू सम टेक्निकल रिझन्स द वायरलेस कनेक्शन वॉज नॉट वर्किंग प्रॉपरली. Amen. Thank you so much. I'm sorry for this technical problem. Such things we cannot help it out. Amen. Once again, thank you so much. Amen. तर आपण मत्तई शुभवर्तमान याचा 25वा अध्यायामध्ये मॅथ्यू 25 आणि मत्तई 25 मध्ये मला सांगितल्याप्रमाणे की या 10 कुमारींचा दाखला आहे आणि बरेच जण या दाखल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाविषयी रेट करतात. लक्षात घ्या, हा दाखला प्रभू येशूच्या आगमनाविषयी नाहीये. प्लीज लेट मी करेक्ट यू ऑल. And if you think that this parable is about the coming of the Lord, it's about the kingdom of heaven. It doesn't say, this parable doesn't say when Jesus Christ before he comes it will be like this. परंतु बायबल सांगतं की स्वर्गाचं राज्य अशासारखं आहे, परमेश्वर का राज इसके समान है. Amen. So there are some things which people think talks about the coming of the Lord Jesus Christ. This parable plainly talks about a Jewish marriage which has been conducted in the night time, and there were 10 young girls who were known about the marriage by the people who invited them. Amen. आणि या 10 ज्या कुमारिका आहेत यांना कदाचित त्या वधूने किंवा वराने त्यांना आमंत्रण दिलेलं आहे आणि ह्या 10 मुली लग्नाला चाललेल्या आहेत. आणि लग्नाला जात असताना प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात की हे यहुदी लग्न आहे आणि रात्रीचं असल्यामुळे या यहुदी लग्नामध्ये त्यांच्या ज्या पद्धती आहेत त्या सांगितलेल्या आहेत. परंतु या दाखल्यामधून या मत्तई 25 मध्ये पाहतो मग सांगितल्याप्रमाणे हे ॲडवर्ब्स जे आहेत, देन वेन दीज ॲडवर्ब्स आर कनेक्टिंग ॲडवर्ब्स अबाउट द ॲडवर्ब्स ऑफ टाईम. प्रभू येशू ख्रिस्त समयाविषयी बोलत आहेत. लक्षात घ्या, मत्तई 24, मत्तई 25 हे सर्व जे अध्याय आहेत हे शेवटच्या काळी म्हणजे ख्रिस्ताचं आगमन व्हायच्या अगोदर, द सेकंड कमिंग ऑफ क्राइस्ट. इट डझंट टॉक अबाउट द रॅप्चर, इट डझंट टॉक अबाउट द ट्रिब्युलेशन, इट टॉक्स अबाउट द सेकंड कमिंग ऑफ क्राइस्ट. ख्रिस्त येशू ख्रिस्त दुसऱ्यांदा यायच्या अगोदर काय होणार आहे याच्याविषयी आम्हाला सांगितलेलं आहे. परंतु मत्तई 25 मध्ये हा 10 कुमारींचा दाखला आहे. या 10 कुमारींचं वैशिष्ट्य आहे, नंबर 1, दे ऑल वर इन्फॉर्म. नंबर 2, दे ऑल वर युनिफॉर्म. नंबर 3, दे ऑल वर प्रिपेअर्ड अँड सम वर अनप्रिपेअर्ड. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून इन्फॉर्म्ड, युनिफॉर्म्ड अँड प्रिपेअर्ड. लक्षात घ्या, इन्फॉर्मेशन is what we receive from the world, and knowledge applied is wisdom. जेव्हा तुम्हाला कुठल्याही गोष्टीविषयी तुम्हाला माहिती मिळते तर याचाच अर्थ तुम्ही जाणकार आहात, तुम्हाला माहिती प्राप्त झालेली. यू आर नॉलेजेबल पर्सन. एज्युकेशन गिव्ह अस नॉलेज, टीचर्स गिव्ह अस नॉलेज, न्यूजपेपर गिव्ह अस नॉलेज, वॉचिंग टेलिव्हिजन न्यूज गिव्ह अस नॉलेज. आणि हे इन्फॉर्मेशन आहे. आणि इन्फॉर्मेशनवरती पाहतो आपण, इन्फॉर्मेशन जी असते ती आम्हाला सतर्कतेचा इशारा, चांगल्या गोष्टी, होणाऱ्या गोष्टी, कदाचित माहिती आम्हाला प्राप्त होते. आणि माहिती प्राप्त केल्यानंतर आपण काय करतो ते सर्वात महत्त्वाचं आहे. व्हॉट यू डू आफ्टर रिसिव्हिंग द इन्फॉर्मेशन मेक्स अ बिग डिफरन्स. So, what do you see about the information given to these 10 virgins? Now, please pay attention. Then shall the kingdom of heaven be likened unto 10 virgins, which took their lamps and went forth
to meet the bridegroom. And 5 of them were wise, and 5 of them were foolish. They that were foolish took their lamps and took no oil with them, but the wise took oil in their vessels with their lamps. आता बघा, then shall the kingdom of heaven be likened unto 10 virgins which took their lamps and went forth to meet the bridegroom. They all 10 of them were informed about the wedding and the bride and the bridegroom. या 10 जणींना, या 10 कुमारिकींना काय माहिती होतं की आम्हाला लग्नाला जायचं आहे. They all were heading for a wedding. Amen. And when they were heading for the wedding, they all were informed that the wedding is in the night. त्या 10 जणींना माहिती होतं की लग्न सकाळी नाही, लग्न दुपारी नाही, लग्न संध्याकाळी नाही. यहुदी पद्धतीप्रमाणे हे लग्न रात्रीचं होतं आणि म्हणून रात्रीचं असल्यामुळे म्हणून त्यांनी दिवे घेतले होते. Because the wedding was in the night, they carried the lamps. If the wedding was in the morning, they would have not carried the lamps. If the wedding was in the afternoon, they would not have carried the lamps. But the wedding was in the night. म्हणून त्यांनी ते दिवे हातात घेतले होते. And then you see what information this parable gives us. It also tells us they were 10. त्या 10 होत्या, त्या 10 पैकी 5 शाण्या होत्या आणि 5 मूर्ख होत्या. लक्षात घ्या, या 10 जणी आपण पाहतो या 10 कुमारिका होत्या आणि कुमारिका होत असल्यामुळे त्यांना 10 शहाणे आणि 10 मूर्ख हे त्यांच्या नावाने किंवा त्यांच्या दिव्यांनी ठरणार नाही, पण त्यांच्या प्रिपरेशनमुळे आपल्याला समजतं की मूर्ख कोण आणि शहाणा कोण. प्लीज पे अटेन्शन टू दिस. Their names did not suggest us that they were wise names or foolish names, or they came from a wise city or a foolish city. Their actions reveal their wisdom, their actions reveal their knowledge, their preparation reveals their foolishness. So as we go further, number 1, they all were informed. In the same manner, अशाच प्रकारे आम्हाला सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने इन्फॉर्मेशन दिलेली आहे. And this information is given to all of us. आणि या जी सुवार्ता आहे, ही सुवार्ता गाजवण्याचं काम मत्तेय शुभवर्तमान 28वा अध्याय 19 आणि 20. जा आणि सबंध राष्ट्राला सुवार्तेची घोषणा करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्राच्या बाप्तिस्मा द्या आणि जे काही मी आज्ञा दिली आहे त्या पाळाव्यास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुझ्या बरोबर आहे. We are the carriers of the information which God has given to all of us. तुम्ही आणि मी देवाच्या आपण सुवार्तेची घोषणा जी आहे, इन्फॉर्मेशन जी आहे, ही आम्हाला द्यायची आहे. लक्षात घ्या. आणि मग पाहतो आपण आफ्टर बिंग इन्फॉर्म्ड काय झालं बघा. फर्स्ट वी सॉ द इन्फॉर्म, देन दे वर युनिफॉर्म. त्यांच्यामध्ये समानता होती. ती समानता काय आहे, त्या 10 मुली कुमारिका होत्या आणि कुमारी असल्यामुळे त्या शुद्ध जीवन जगत होत्या. सिन्स दे वर वर्जिन्स, दे वर लिव्हिंग. Since they were virgins, they were living a holy life, a pure life, a sanctified life. That's why the Bible tells us they were 10 virgins. They were not prayerful women. The Bible doesn't say like that. They were not fasting and praying for the wedding. It doesn't say like that. They were virgins. Purity, which was the mark of their character, which is portrayed for us by dear Jesus Christ in this parable. या 10 कुमारींबद्दल त्यांची शुद्धता, त्या शुद्धता जी आहे त्यांच्या चारित्र्याचा इतका महत्त्वाचा भाग होती की ती त्या मूर्ख जरी असल्या त्या शुद्ध होत्या, त्या शहाण्या जरी असल्या त्या शुद्ध होत्या.
Are you understand what I'm saying? Even though they were wise, they were still virgins. Even they were foolish, they were still virgins. So what does this mean? Your knowledge doesn't make you pure. Your foolishness doesn't make you pure. Purity is a choice. Hallelujah. पवित्रता ही निवड आहे. कुणाच्या ज्ञानाने, कुणाच्या अज्ञानाने पवित्र आणि अपवित्र कोण ठरत नाही. Knowledge applied is wisdom. Information is what we gain. But remember this. या 5 कुमारिका शहाण्या होत्या, 5 मूर्ख होत्या. ह्यांच्या ॲक्शन्सनी त्यांना ठरवलं कोण शहाणं कोण मूर्ख. बट इन देअर स्पिरिट लाईफ, त्यांच्या अंतकरणामध्ये, आत्मिक जीवनामध्ये या 10 मुली शुद्ध होत्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुम्हाला सांगितलं, लक्षात घ्या, हे प्रभू येशू ख्रिस्ताचं येण्याचा दाखला नाहीये. दिस इज अबाउट अ वेडिंग. आणि म्हणून पाहतो आपण, even though they were wise, they were still pure. Even though they were foolish, they were still pure. आणि म्हणून त्यांचा चारित्र्याचा महत्त्वाचा भाग होता, त्या शुद्ध होत्या. सो दे ऑल वर युनिफॉर्म्ड. नाउ रिमेंबर दिस. त्यांनी 5नी चांगले दुसरे कलरचे कपडे घातले होते आणि मूर्खांनी वेगळे घातले होते. द कलर ऑफ देअर क्लोथ्स डझंट हॅव एनिथिंग विथ देअर विजडम अँड फुलिशनेस. लक्षात घ्या, कदाचित या 10 मुलींचे कपडे समान असतील. अजून काय समानता आहे? या 10 मुलींकडे काय होतं? दिवे होते. हे दिवे मोठे होते का छोटे होते हे माहीत नाही. द युनिफॉर्मिटी टेल्स अस दे ऑल हॅड लॅम्प्स विथ देम. व्हॉट युनिफॉर्मिटी दे हॅड मोर? नंबर 3, इन ऑल देअर युनिफॉर्मिटी, त्यांच्या प्रत्येकाच्या दिव्यामध्ये तेल होतं. Amen. आणि 10 जणींना झोप लागली. लक्षात घ्या, 10 जणींना झोप लागली. Their uniformity does not lead them to the conformity required for the wedding. As I told you, heading for the wedding is the topic of today's teaching. आणि म्हणून त्या 10 जणींना वराबद्दल पूर्ण प्रकारची माहिती होती. त्या 10 जणींकडे दिवे होते. मोठे होते का छोटे ते माहीत नाही, परंतु 10 जणींकडे दिवे होते. दिव्यांमध्ये तेल होतं. 5 जणांचे कपडे वेगळे होते, ह्यांचे कपडे वेगळे, असं बायबल काहीच सांगत नाही. पण 10 जणींना माहिती होतं की आम्हाला वराला भेटायला जायचं आहे. सो ॲज वी मूव्ह फ्रॉम इन्फॉर्मेशन टू युनिफॉर्मेशन, इन्फॉर्म्ड, युनिफॉर्म्ड. आणि पाहतो 10 जणींना झोप लागली. नाउ प्लीज पे अटेन्शन. जेव्हा 10 जणींना झोप लागली, या 10 जणींचे दिवे झोपताना पण पेटत होते. ओह, लुक ॲट दिस नाउ. द बायबल टेल्स अस, प्लीज, verse number 6, from verse number 5 to verse 7 of Matthew chapter 25. Please, church. And at midnight, from verse 5, while the bridegroom tarried, they all slumbered and slept. Verse number 6, and at midnight there was a cry made, behold, the bridegroom cometh, go ye out to meet him. Verse 7, then all those virgins arose and trimmed. Then all those virgins arose and trimmed their lamps. Now what do we learn from here? या 10 कुमारींनी झोपताना सुद्धा आपले दिवे पेटलेले ठेवले. युजली, लक्षात घ्या, ही रात्रीची वेळ होती. रात्रीच्या वेळी त्यांनी झोपताना दिवे का पेटत ठेवले हे मला माहीत नाही. परंतु जर त्या मूर्ख कुमारींनी झोपताना जर दिवे बंद केले असते, तर कदाचित उठल्या वेळेस दिव्यातलं तेल संपलेलं त्यांना दिसलं नसतं. आय होप यू लर्निंग समथिंग. इफ दे वुड हॅव शन ऑफ or turned off their lamps while they were sleeping, so when they were awake
they would have saved some oil for the journey. परंतु झोपताना पण ह्यांनी दिवे चालू ठेवले. म्हणजे याचाच अर्थ प्रकाशामध्ये सुद्धा ह्यांना इतकी झोप लागली की प्रकाश काहीच त्यांना फरक पडू देत नव्हता. Now many times we don't sleep when the light is on. We want completely dark so we can sleep well. But they need to have a light sleep. त्या झोपल्या कशाला? वराला विलंब लागल्यामुळे त्या झोपी गेल्या. आणि जर त्यांनी झोपताना आपले दिवे जर बंद केले असते तर उठल्यावरती त्या 10 जणींना ते दिव्यामधलं तेल भरपूर सापडलं असतं. परंतु हे दिवे लावून झोपले होते. So what does this mean? In spite of being alerted, they were still sleeping. As we go further, मग आपण पाहतो what happens when they were informed, uniformed, and the third thing, prepared, unprepared. माझ्या बहिणो भावांनो, हा जो दाखला आहे मत्ते 25, 1 ते 13 मध्ये, it talks about preparation. Matthew 25, from verse number 14 onwards to 30, it talks about the ability. मत्ते 25, 1 ते 14 माहितीबद्दल सांगतं. मत्ते 14 पासून 30 पर्यंत आम्हाला कुवतबद्दल सांगतं. लक्षात घ्या, पुन्हा एकदा पहा. Then the kingdom of heaven, then shall the kingdom of heaven, when shall the kingdom of heaven. याचाच अर्थ then and when, these are adverbs of time. हे वेळेविषयी सांगतं. आणि या ज्या कुमारिकेमध्ये आपण पाहतो आपण की जेव्हा त्यांना वर आला, हा त्यांना ती ध्वनी त्याने ऐकलेला आहे, तेव्हा त्यांना जाग आली. जर वराने हाक नसती मारली की वर आलेला आहे, त्या तशा झोपत राहिल्या असत्या. पण त्यांना लग्नाला जायचं होतं म्हणून त्या विशेष करून त्या ठिकाणी त्या सावध होत्या. नाउ as we go further, I would like to encourage you. पहिली गोष्ट पाहिली about their information. माझ्या बहिण भावांनो, या 10 जणींकडे दिवे होते. 10 जणींकडे दिव्यामध्ये तेल होतं. परंतु काहींनी एक्स्ट्रा ह्याच्यामध्ये तेल घेतलं आणि काहींनी नाही घेतलं. And as I elaborate this for a moment, माझ्या बहिणो भावांनो, ज्यांनी आपल्या दिव्यात तेल घेतलं, तेलाबरोबर अजून एक्स्ट्रा तेल घेतलं, त्यांना कदाचित परिस्थितीची जाणीव होती की असं पण होऊ शकतं. आणि ज्यांनी तेल नाही घेतलं त्यांना कदाचित जाणीव पण नव्हती की कदाचित वराला विलंब लागला तर आपण तेल आणणार कुठून. सो व्हॉट आर वी लर्निंग फ्रॉम दिस? माझ्या बहिणो भावांनो, लक्षात घ्या, जेव्हा या 10 जणांना जाग आली तेव्हा त्या मूर्ख म्हटल्या, आमचे दिवे जाऊ लागले. आवर लॅम्प्स आर गोइंग आउट. आणि विचार करा, जेव्हा त्यांचे दिवे जाऊ लागले, त्यांच्या अंतःकरणाची धावपळ की जबरदस्त असेल. व्हॉट काइंड ऑफ फीलिंग they must be having when they noticed our lamps are going out. लेवियेचं पुस्तक 6 अध्याय 12-13 वचन. Leviticus chapter 6 verse 12 and 13. The Bible says, I speak in Hindi, और वेदी पर अग्नि जलती रहे और कभी बुझने न पाए, और याजक भोर भोर उस पर लकड़ियां जलाकर होम बलि के टुकड़ों को उसके ऊपर सजाकर धर दे, और उसके ऊपर मेल बलियों की चर्बी को जलाया करे. वेदी पर आग लगातार जलती रहे, वह कभी बुझने न पाए.
वेदी पर आग लगातार जलती रहे, वह कभी बुझने न पाए. Leviticus 6:12-13, the Bible says, keep the fire burning. Especially Leviticus chapter 6 verse 13, the Bible says, keep the fire burning. माझ्या बहिणो भावांनो, we see this, that they all were carrying the flames of fire with them. But while carrying the flames of fire, which symbolizes the lamp, they could not perceive that if the bridegroom is delayed, the lamps will go out. Where will we get the oil? So the wise virgins, त्यांनी हा विचार केला शहाण्या कुमारींनी की असं सुद्धा होऊ शकतं. माझ्या बहिणो भावांनो, लक्षात घ्या, circumstances, situations, problems, difficulties, sicknesses and any kind of hazards may happen anytime. परंतु लक्षात घ्या, परिस्थिती केव्हा, कशी, कुठे आणि कधी येणार हे आम्हाला कुणालाच माहीत नाही. परंतु परिस्थिती आल्यानंतर जर आपण तयारीला लागलो तर कदाचित आपली पण गत या मूर्ख कुमारीप्रमाणे होईल. माझ्या बहिणो भावांनो, या शहाण्या कुमारींना पूर्व सूचना, त्या काय विजनरी नव्हत्या, त्या काय धार्मिक स्त्रिया नव्हत्या, त्या काय प्रार्थनेशील नव्हत्या. बायबल त्यांच्या आध्यात्मिकतेबद्दल काहीच सांगत नाही. बायबल आपल्याला त्यांच्या शुद्धतेबद्दल सांगतात. देअर प्युरिटी, since they were virgins, they were pure. Their purity does not symbolize their spirituality. But if you are spiritual, you will be pure. Hallelujah. बरेच लोक शुद्ध जीवन जगतात पण धार्मिक नसतात. लक्षात घ्या, धार्मिकताच माणसाला शुद्ध करते, शुद्धता माणसाला धार्मिक करत नाही. There are thousands and thousands of pure people in this world. That doesn't make them spiritual. True spirituality, which comes from the Holy Spirit, will make you pure. You don't have to be pure to receive Christ. You have to be spiritual, and spirituality which will make you pure. The problem with these 5 foolish virgins were this: they all were pure, and purity does not make you wise. लक्षात घ्या, आपण शुद्ध जीवन जगतो याचा अर्थ हा नाही की शुद्धता तुम्हाला ज्ञान देईल. माझ्या बहिणो भावांनो, लक्षात घ्या, याकोबाचं पत्र 1 अध्याय 5 वचन, जर तुम्हाला ज्ञान असेल तर त्या देवाजवळ मागावे, तो त्या सर्वांना उदारपणे देतो, काही दोष न लावता तो सर्वांना उदारपणे देणग्या देतो. या 5 मूर्ख कुमारींना लक्षात घ्या, बायबल इज व्हेरी केअरफुल टू कॉल समवन फुलिश, टू कॉल समवन वाईज. लक्षात घ्या की परमेश्वर उगाचच कुणाला मूर्ख म्हणत नाही. आणि मूर्खता त्यांच्या शब्दाने दिसत नव्हती, मूर्खता त्यांच्या ॲक्शन्सनी दिसली. त्यांच्या प्रिपरेशनमुळे समजलं की या मूर्ख आहेत. दे वर अनप्रिपेअर्ड फॉर द वेडिंग. माझ्या बहिणो भावांनो, या 5 मूर्ख कुमारी आम्हाला सांगतात, नंबर 1, ॲज आय टोल्ड यू, इन्फॉर्म्ड, युनिफॉर्म्ड, अँड नंबर 3, प्रिपेअर्ड, अनप्रिपेअर्ड. या 5 मूर्ख म्हणतात, आम्हाला सुद्धा माहिती होती की आम्हाला लग्नाला जायचं आहे. इन द सेम मॅनर दे टेल अस की आम्हाला सुद्धा माहीत आहे की येशू ख्रिस्त येणार आहे, सुवार्ता गाजवायची आहे, आम्हाला शुद्ध जीवन जगायचं आहे, पापावरती आम्हाला विजय प्राप्त करायचा आहे. लक्षात घ्या, ही माहिती सर्वांना आहे. एव्हरीबडी नोज. दोज हॅव हर्ड द गॉस्पल 100% they must have heard about the coming of the Lord Jesus Christ. But remember this, लक्षात घ्या, त्यांची इन्फॉर्मेशन does not lead them to transformation.
त्यांना माहिती होती पण विजन नव्हती. आणि म्हणून जेव्हा त्या झोपेतून उठल्या तेव्हा त्यांना कळलं, बायबल सांगतं, आमचे दिवे जाऊ लागले. आवर लॅम्प्स आर गोइंग आउट. या 5 कुमारी म्हणतात त्यांना झोप लागली पण झोपेत त्यांनी दिवे चालू ठेवले होते. जर त्यांनी त्यांचे दिवे बंद केले असते झोपेत तर कदाचित त्यांचं तेल वाचलं असतं. If they would have turned the lamps off, they would have saved the oil. What does this symbolize? हे काय सांगत आहे? लक्षात घ्या. हे सांगता आम्हाला, जर तुम्ही देवाने दिलेला जो अभिषेक आहे, देवाने दिलेले जे तुम्हाला काम आहे ते देवाच्या वेळेमध्येच करावे. You do what God has called you in God's timing. लक्षात घ्या. When you go beyond God's timing, then finally you'll be burning out. You will realize my lamps are going out. One more reason their lamps are going out, because they didn't thought about this. If the bridegroom is delayed, we need some extra oil. जर वराला विलंब लागला तर आम्हाला कदाचित अजून एक्स्ट्रा तेल पाहिजे. माझ्या बहिण भावांनो, ह्यांनी या गोष्टींचा विचार केला नाही. लक्षात घ्या. या 5 कुमारिका ज्या शाण्या होत्या, ह्यांनी विचार केला की असं होऊ शकतं, आम्हाला जास्ती तेल घ्यावं लागेल. माझ्या बहिण भावांनो, याचा अर्थ काय? तुम्ही कालची प्रार्थना, कालचं जे वचन वाचलेलं आहे, याचा अर्थ हा नाही की कालची प्रार्थना मला आज पण तसंच यश देईल. आम्हाला परमेश्वर रोजची भाकर पुरवणारा आहे. आणि रोज जर आपण त्याच्यामध्ये राहिलो, त्याची वचने आपल्यामध्ये राहिली, तर लक्षात घ्या, जरी वराला विलंब लागला आम्हाला प्रॉब्लेम नाही. जरी हा श्वास सुटला आम्हाला प्रॉब्लेम नाही, कारण की आम्ही प्रत्येक दिवस देवाकडे प्रार्थना करून रोजची भाकर, रोजचं तेल मागितलं होतं. आणि जरी वराला विलंब लागला, जरी मी जिवंत असताना येशू आले नाहीत, पण जरी मी मेलो आणि त्याने येशू आले, पण येशूला माहीत आहे की मी रोज माझ्या बुद्धीमध्ये तेल भरलं होतं, आणि जरी विलंब लागला माझा दिवा सतत पेटत राहिला होता. सो इज युअर लॅम्प बर्निंग इन स्पाइट ऑफ डिलेज? रिमेंबर दिस, गॉड्स डिलेज आर ऑलवेज पेड. जर देवाकडून विलंब होत आहे तर विलंबाची परमेश्वर भरपाई करणार. दॅट्स वाय आय टोल्ड यू, कीप द फायर. Leviticus 6:13. When we go further, the 5 wise virgins, लक्षात घ्या, या 5 शहाण्यांनी सुद्धा झोपताना दिवे चालू ठेवले. बघा प्लीज, I would encourage you, Matthew 25 very quickly. मत्ते 25 मध्ये आपण त्वरित पाहूया की या 10 जणींनी झोप लागली. झोप लागल्यावर त्यांनी आपले दिवे ट्रिम केले. आणि दिवे जेव्हा त्यांनी ट्रिम केले, साफ केले, तेव्हा त्यांना कळलं की आमच्याकडे अजून तेल आहे. बघा, देन ऑल दोज व्हर्जिन्स अरोज, मत्ते 25:7. देन ऑल दोज व्हर्जिन्स अरोज अँड ट्रिम्ड देअर लॅम्प्स. याचाच अर्थ 10 जणींचे दिवे मिनमिनते होऊ लागले होते. का? म्हणून त्यांनी झोपेत सुद्धा दिवा चालू ठेवला होता. आणि म्हणून, and the foolish said unto the wise, give us of your oil, for our lamps are gone out. In Greek it says our lamps are going out. Verse 9 please. But the wise answered, saying, not so, lest there be not enough for us and you, but go ye rather to them that sell and buy for yourselves. माझ्या बहिण भावांनो,
या शहाण्या कुमारी फक्त एक्स्ट्रा तेल असल्यामुळे शहाण्या नव्हत्या. त्यांनी त्यांना शहाणं उत्तर पण दिलं. ते म्हणले तुम्ही जाऊन विकत घ्या. आता हे तेल पवित्र आत्म्याचं दर्शक नाहीये. ते म्हणले विकत घ्या. देवाचा आत्मा कधी विकला जात नाही. देवाचा आत्मा उदारतेने परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, या 10 जणींना जेव्हा जाग आली, आपले दिवे त्यांनी पेटवायला सुरुवात केली. माझ्या बहिणो भावांनो, व्हॉट वुड इट टेक फॉर गॉड टू टेक युअर अटेन्शन? देवाने असं काय केलं पाहिजे की तेव्हा तुम्ही उठाल आणि आपले दिवे पेटलेले आहेत की नाही हे तुम्हाला कळेल. आर यू वेटिंग फॉर अ सर्कमस्टन्स? आर यू वेटिंग फॉर समथिंग टू हॅपन? कदाचित तसं होणार पण नाही. आर यू वेटिंग फॉर समथिंग मेजर थिंग टू हॅपन इन युअर लाईफ? नाही सूर्याचा अंधार झाला तर मी विश्वास ठेवेल, नाही मेले उठले तर मी विश्वास ठेवेल. कदाचित मेले उठणार पण नाही, सूर्याचा अंधार पण होणार नाही. माझ्या बहिणो भावांनो, लक्षात घ्या, या 10 जणींना झोप लागली. झोप नैसर्गिक आहे आणि झोपेत सुद्धा ह्यांनी आपले दिवे चालू ठेवले होते. आणि चालू असताना त्यांना कळलं उठल्यावरती की दिवे जाऊ लागलेले आहेत. पण काहींचे दिवे जाऊ लागले होते साड्यांचे. त्यांना कळलं की आमच्याकडे एक्स्ट्रा तेल आहे. ज्या मूर्खांनी विचारलं आम्हाला तेल द्या, शाने म्हटले आमच्याकडे कमी आहे, तुमच्यासाठी आमच्यासाठी तुम्ही जा आणि विकत घ्या. आणि या 10 जणांना जाग कशी आली? वर आला आहे अशी हाक झाली जेव्हा त्यांना जाग आली. जर ही हाक आली नसती त्यांना जाग आली पण नसती. माझ्या बहिणो भावांनो, व्हॉट आर वी लर्निंग फ्रॉम दिस? कीप द फायर, इग्नाइट द फायर. 2 तिमोथी 1:6 देवाचं वचन म्हणतं, जे दान तुला हात ठेवून मिळालं आहे ते तू प्रज्वलित कर. स्टर द फायर which is inside of you. 2 Timothy 1:6 which has been given unto you by laying on of hands. माझ्या बहिणो भावांनो, 2 Timothy chapter 1 verse 6, the Bible speaks to us, the young pastor Timothy and the seasoned pastor Apostle Paul, encouraging Timothy by saying in 2 Timothy chapter 1 verse 6, it tells Timothy about, it says, stir the fire which is inside of you. Amen. And when you stir the fire, it tells us to Timothy, for God hath not given us a spirit of fear, but of power and of love and of a sound mind. माझ्या बहिणो भावांनो, you may have, now keeping the fire means what? Keep it burning. Your fire may be burning, but your fire needs some stirring. तुमचा अग्नी पेटत आहे, पण आता अग्नी प्रज्वलित करण्याची वेळ आलेली आहे. 2 तिमोथी 1:6. या बहिणींनी जेव्हा त्या उठल्या त्या सर्वांकडे अग्नी होता, तो पेटत होता कारण की तेल दिवा होतं. पण जेव्हा वर आला, जेव्हा त्यांनी प्रज्वलित करण्याची वेळ आली, काहींचे प्रज्वलित झाले नाहीत आणि काहींचे प्रज्वलित होऊ लागले. माझ्या बहिणो भावांनो, यू इग्नाइट द फायर विच गॉड हॅज प्लेस्ड इनसाइड ऑफ यू. रिमेंबर, it is not yesterday's fire and yesterday's wood which guarantee you that the lamps will be burning today also. म्हणून you keep stirring up yourself by reading the word of God. तुमचा अग्नी कसा पेटत राहील की तुम्ही काय करा, ते प्रज्वलित करा. कसं? देवाचं वचन वाचून. नंबर 2 प्रार्थना करून. नंबर 3 आराधना करून. नंबर 4 देवाच्या मनन करून. नंबर 5 उपास प्रार्थना करून. माझ्या बहिण भावांनो, हा अग्नी सतत प्रज्वलित केला पाहिजे. जोपर्यंत तुमचा अग्नी प्रज्वलित आहे तर आतमधली घाण जळत जाणार. तुम्हाला परमेश्वर नेत्र स्पष्ट करणार. यू विल बी हॅव्हिंग द क्लॅरिटी ऑफ क्राइस्ट when you are stirring the fire. And the last thing, but very important, number 1 we saw keep the fire, number 2 ignite the fire or stir the fire, and the third spread the fire. माझ्या बहिण भावांनो, लक्षात घ्या, जेव्हा त्या मूर्ख कुमारा जाग आली, त्या म्हटल्या तुमचं तेल आम्हाला द्या. पण त्या शान्या म्हटल्या आमच्याकडे इतकं नाही की आम्ही तुम्हाला देऊ आणि आमच्याकडे पण राहील, तुम्ही जा आणि विकत घ्या. They were not willing to share.
or they were not even willing to share the fire. आणि जर पाचही जणांकडे दिवे होते, अग्नी होता, तेल होतं, तर या 5 कुमारी ज्या आहेत ज्यांच्याकडे तेल नव्हतं, या 5ही मूर्ख कुमारी साईड बाय साईड चालून एकमेकींचा आधार घेऊन त्यांना प्रकाश दिसला असता. परंतु रिक्वायरमेंट काय आहे? सर्वांकडे दिवे हवेत, पण दिवे पेटलेले पाहिजे. माझ्या बहिणो भावांनो, त्यांच्या दिव्यात तेल नव्हतं, दिवे जाऊ लागले म्हणून त्या आत गेल्या नाहीत. पण ह्यांच्याकडे एक्स्ट्रा तेल होतं, त्या आत गेलेल्या आहेत. या ज्या 5 कुमारिका दुष्ट होता का? त्यांनी तेल शेअर केले नाही, अग्नी शेअर केला नाही, परंतु या इतक्या शहाण्या होत्या की they were not willing to share what they had already prepared. माझ्या बहिणी भावांनो, either you fail to plan or plan to fail. You're planning for the second coming of Christ, planning spiritually, will surely lead you to the Roman road of victory. माझ्या बहिणो भावांनो, कीप द फायर, इग्नाइट द फायर अँड स्प्रेड द फायर. आणि म्हणून असे भरपूर दिवे आहेत आज, ज्यांच्या दिव्यातलं आज तेल संपायला आलेलं आहे, कारण की त्यांनी झोपेत सुद्धा दिवा चालू ठेवलेला आहे. आणि पण त्यांच्याकडे एक्स्ट्रा तेल नसल्यामुळे त्यांना आज ही कल्पना आहे की माझा दिवा आता मिनमिनता होऊ लागलेला आहे. आज पण वेळ गेली नाही. माझ्या बहिणो भावांनो, त्या 5 कुमारिका ज्या मूर्ख होत्या, जर आज 21व्या शतकामध्ये चर्चमध्ये त्यांनी प्रचार केला असता, त्या म्हटल्या असत्या, काश माझ्याकडे मी जर तयारी केली असती एक्स्ट्रा तेलाची, तर कदाचित मी पण त्या आनंदाचा एक भाग होऊ शकले असते. या 5ही मूर्ख कुमारी शहाण्या या कुमारिका होत्या, या शुद्ध जीवन जगायच्या. as I told you earlier, your purity does not make you to realize that you are spiritual. बऱ्याच लोकांना वाटतं मी पाप करत नाही, मी वाईट बघत नाही, मी वाईट ऐकत नाही, मी वाईट बोलत नाही, मी उपास करतो. तुमची शुद्धता ही पर्सनल आहे. Your purity is a part of your character. Just because you are pure, that doesn't mean you are spiritual. That's why when you are walking in the Spirit, you will not gratify the desires of the flesh. Romans chapter 8. माझ्या बहिणो भावांनो, लक्षात घ्या, माझी शुद्धता मला धार्मिक करत नाही, देवाची धार्मिकता मला शुद्ध करते. हालेलुया. डू नॉट कम अंडर दिस इम्प्रेशन मी वाईट बोलत नाही, वाईट वागत नाही, मी शुद्ध कपडे घालतो, चांगलं बोलतो. चांगली माणसं पण नरकात आहेत. प्रेज लॉर्ड. जस्ट बिकॉज यू आर गुड, दॅट डजंट गिव्ह एन एंट्री फॉर यू टू गो टू हेवन. देर आर गुड पीपल इन हेल ऑल्सो. माझ्या बहिणो भावांनो, लक्षात घ्या, जर देवाचा आत्मा, बट विथ द सेम स्पिरिट that raised Jesus from the dead dwelleth in you, he that raised Christ from the dead shall also quicken your mortal bodies by his spirit that dwelleth in you. Praise the Lord. आणि म्हणून जर देवाचा आत्मा तुमच्यामध्ये आहे, तर तुम्हाला शुद्धता ही समस्या नाही, शुद्धता हे कष्ट नाहीये. देवाचा आत्मा तुम्हाला आपोआप शुद्ध करेल, त्यासाठी तुम्ही तयार पाहिजे. Praise the Lord. And that's why keep the fire, stir the fire, spread the fire. They all were informed, they all were uniform, they all were prepared and unprepared. आणि म्हणून माझ्या बहिणो भावांनो, ज्या ज्या शहाण्या होत्या, they were prepared for the circumstances. मूर्ख, they were unprepared for the tragedy. हालेलुया. माझ्या बहिणो भावांनो, लक्षात घ्या, God will take your circumstances
and turns into victory. But for that reason, what you must do, you must keep the fire. Leviticus 6:13, वेदी पर आग लगातार जलती रहे, वह कभी बुझने न पाए. Number 2, you ignite the fire, you stir the fire, you encourage yourself. Don't wait for someone to encourage you. Don't wait for a good sermon to come. Don't flip on this pastor and that pastor आणि हा मी प्रचार ऐकणार, मला उत्तेजन मिळणार. If you are waiting for some pastor to encourage you, probably the pastor will never come. Hallelujah. We have the word of God in our hands. You have the Holy Spirit inside of you. As David encouraged himself in the Lord, ask God to encourage you. If you are waiting for someone to come alongside, कोणतरी येईल, मला उत्तेजन करेल, मला बाहेर घेऊन जाईल, मला काउन्सिल करेल, probably that counselor and those words will never come. I don't know. So don't wait for some helping hand. Our help comes from the Lord. Amen. Last but very important thing, spread the fire. या 5 शहाण्यांनी आपलं तेल वाटलं नाही. का म्हणून? त्यांना माहिती होतं आमची पण दिवी मी मिळाले, फक्त हेच तेल आमच्याकडे बाकी आहे. माझ्या बहीण भावनो, त्यांनी त्यांना रात्री विकत आणायला सांगितलं. लक्षात घ्या, बाइबल कहती है रात बीत चुकी है, दिन निकलने पर है, क्यों ना हम अंधकार के कामों को तज कर ज्योति के हथियार बांध ले. हालेलुया. The night is far spent and the day is at hand. Let us cast off the works of darkness and put on the armor of light. Hallelujah. Amen. और इसीलिए लक्षात घ्या, you spread the fire. Matthew 28:19 and 20. I'll read it out to you. Matthew 28, the Great Commission. Matthew 28:19 and 20. The Bible speaks to us. Go ye, verse 18 please. All, and Jesus came and spake unto them, saying, all power is given unto me in heaven and in earth. Go ye therefore and teach all nations, baptizing them in the name of the Father and of the Son and of the Holy Ghost, teaching them to observe all things whatsoever I have commanded you. And lo, I am with you always, even unto the end of the world. Amen. Hallelujah. Praise God. तुम जाओ और पृथ्वी के छोर तक मेरा सुसमाचार सुनाओ, और उन्हें पिता और पुत्र और पवित्र आत्मा का बपतिस्मा दो, और जो मैंने आज्ञा दी है उन्हें उसे पालना सिखाओ, और देखो मैं युग के अंत तक मैं तुम्हारे साथ हूँ. हालेलुया. If you spread the fire, my brothers and sisters, त्या शहाण्या कुमारींनी आपलं तेल शेअर नाही केलं, परंतु आज देवाची इच्छा आहे. Now remember, this parable was given before the resurrection of Jesus. This parable was not given after the resurrection of Jesus. Praise the Lord. येशूच्या पुनरुत्थानाच्या अगोदर येशू ख्रिस्ताने हा दाखला सांगितलेला आहे. पुनरुत्थानानंतर हा दाखला सांगितला नाही, परंतु पुनरुत्थानानंतर देवाचा आत्मा आमच्या आत वस्ती करतो. ही अबाउट जॉन चॅप्टर 16 स्वतःचा आत्मा आहे. योहन 16:14 मध्ये सांगितलेलं आहे. आणि देवाची इच्छा आहे की आम्ही हा स्प्रेड करावा, हा अग्नी स्प्रेड करावा, हा अग्नीचा सुवार्ता आम्ही स्प्रेड करावी. या शहाण्या कुमारींना पाहतो ह्यांनी शेअर नाही केलं. आम्हाला शेअर करायचं नाही, आम्हाला स्प्रेड करायचं आहे. काय स्प्रेड करायचं आहे की गो देअरफॉर अँड टीच ऑल नेशन्स, बॅप्टायझिंग देम इन द नेम ऑफ द फादर अँड ऑफ द सन and of the Holy Ghost, teaching them to observe all things whatsoever I have commanded you, and lo, I am with you always, even unto the end of the world. Amen. Praise the Lord. आम्हाला तेल शेअर करायचं नाही, आम्हाला सुवार्ता शेअर करायची आहे, चांगली वार्ता शेअर करायची आहे, ती स्प्रेड करायची आहे. प्रेज लॉर्ड. की तेने करून का होईल, ज्यांचे दिवे मिनमिनते आहेत त्यांच्या दिव्यामध्ये त्यांना एक्स्ट्रा तेल मिळेल. ज्यांच्याकडे दिवेच नाही त्यांना दिवे घ्यायचं ज्ञान मिळेल. ज्यांच्याकडे तेलच नाही त्यांचे डोळे परमेश्वर उघडेल आणि त्यांना समजेल की आम्हाला बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, परंतु देवाच्या आत्म्याने कार्य सिद्ध होणार आहे. गॉड ब्लेस यू ऑल. अँड बिफोर आय फिनिश,
I would like to encourage you, church. Next week we will surely see about the talents. 5, 2 and 1. 5 नी 5 केले, 2 नी 2 एक्स्ट्रा केले, एकानी लपवलेला आहे. What does this 5, what does this 2, what does this 1 mean? We'll see surely next week. आणि म्हणून माझ्या बहिणो भावांनो, मत्ती 24:25 मध्ये प्रभू येशू म्हणतो, then the kingdom of God, when the kingdom of God, the then and when are the adverbs of time mentioned in the eschatological preparations for the second coming of Christ. जेव्हा आणि तेव्हा मत्ती 24 आणि 25 मध्ये हे प्रभू येशूच्या आगमनाच्या अगोदर हे अशा गोष्टी घडणार आहेत. नॉट बिफोर द रॅप्चर बट बिफोर द सेकंड कमिंग ऑफ क्राइस्ट. हालेलुया. आणि म्हणून पाहतो आपण की आज प्रभू येशू पिता, जर मी आध्यात्मिक झोपेत आहे तर आज झोपेत मध्ये सुद्धा माझी विनंती आहे, या झोपेतून मला बाहेर काढ. मला आध्यात्मिक ते झोपायचं नाही. आय डोंट वॉन्ट टू स्लीप स्पिरिच्युअली लॉर्ड. आय डोंट वॉन्ट टू स्लीप इन सच अ डीप स्लीप दॅट आय मे रिअलाइज when I wake up, oh, I wish I could have extra oil in my lamp. देवा, मला अशी झोप नको प्रभू आध्यात्मिकतेची की मला पस्तावा उठल्यावरती, अरे मी झोपेसुद्धा माझा दिवा चालू ठेवला होता, आता तेल संपलेलं आहे. माझी प्रार्थना आहे की अशी कुणाची गत होऊ नये. आज प्रार्थना की आता दैवी अंजन माझ्या डोळ्यात घाल, माझा अग्नी प्रभू मला कीप द फायर, हा अग्नी सतत ठेवा. रोम 12:2 तुम्ही लाकूड आहात, त्या अग्नीवर समर्पित करा आणि जळतर हवा समर्पण जीवन जगा. इग्नाइट द फायर, स्टर द फायर. 2 Timothy 1:6 and spread the fire. Matthew 28. Praise Lord. God bless you all. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव. आणि निश्चित लक्षात घ्या, आम्हाला स्वर्गात मूर्ख आणि शहाणा ऐकायचं नाहीये. आम्हाला हेच ऐकायचं आहे, ये माझ्या भल्या आणि विश्वासू दासा. या कुमारींनी हे शब्द ऐकले नाहीत. लक्षात घ्या, आम्हाला ते शब्द ऐकायचे आहे. वेल डन माय गुड अँड फेथफुल सर्वंट, नॉट वाईज सर्वंट. युअर विजडम डझंट हॅव टू डू नथिंग विथ द स्पिरिच्युअल थिंग्स विच गॉड हैज कॉल्ड यू फॉर. बुद्धिमत्ता से ये जाहिर नहीं होता है कि तुम स्वर्ग के कामों के लिए उचित हो या न हो. ऑफ कोर्स गॉड नीड्स वाइज पीपल. हालेलुया. बट रिमेंबर दिस, you may be wise. That doesn't mean your wisdom will lead you to heaven above. Amen. God is looking for faithfulness which equals to fruitfulness. Praise the Lord. तुमचा विश्वासूपणा तुम्हाला फलद्रूप करेल. तुमची शुद्धता नाही, तुमचं ज्ञान नाही. Praise the Lord. So let's pray. Can we just humble ourselves, close our eyes? And wherever you are, lift your hands. आपले डोळे बंद करूया, आपण प्रभू नम्र होऊया आणि आपले हात वर करूया. म्हणा, प्रभू येशू, आज मला सुद्धा माहिती आहे की प्रभू येशू तू जिवंत देव आहेस. मला विश्वास आहे येशू, तू जिवंताचा पुत्र आहेस प्रभू येशू. आणि तुम्ही माझ्याकरता 2020 वर्षापूर्वी रक्त आणि मांस धारण करून कुमारिकेच्या पोटी तुमचा जन्म झाला. प्रभू येशू, तुम्ही माझ्यासाठी वर्षामध्ये घाया झाला, तुम्हाला ठेचलं गेलं, तुम्हाला रूप नव्हतं, शोभा नव्हती, तुम्ही मन बसत नव्हतं. प्रभू येशू, मनुष्याने टाकलेला व्याधींशी परिचय असलेला मनुष्य तुम्ही होता. तुम्ही माझ्यासाठी वधस्तंभावरती मेला, तुम्हाला गाडलं गेलं आणि तिसऱ्या दिवशी देवाने येशूला जिवंत केले आहे. या क्षणी प्रभू येशू ख्रिस्त जिवंत पित्याच्या उजव्या बाजू बसून जितक्यांनी येशूला स्वीकारलं आहे त्यांच्याकडे येशू ख्रिस्त मध्यशी प्रार्थना करत आहेत. आणि जसे येशू स्वर्गात गेले तसे परत येणार. प्रभू येशू, आज मी नम्र विनंती करतो की फक्त बाप्पा आम्हाला ही माहिती नसून बाप्पा ही इन्फॉर्मेशन आम्हाला ट्रान्सफॉर्मेशन करावी. आणि पिता, ही इन्फॉर्मेशन इतकी पॉवरफुल आहे, सुवार्ता इतकी पॉवरफुल आहे बाप्पा. फॉर देरेन इज राइचियसनेस ऑफ गॉड रिव्हील्ड फ्रॉम फेथ टू फेथ, ॲज इट इज रिटर्न, द जस्ट शॅल लिव्ह बाय फेथ. अब्बा, आपल्या वचनामध्ये फेथ कम्स बाय हिअरिंग अँड हिअरिंग द वर्ड ऑफ गॉड. पिता, आम्ही स्वार्था ऐकलेली आहे, विश्वास वार्तेने आणि वार्ता देवाच्या वचनाने येते. पिता, आम्ही ऐकलेली वार्ता आम्हाला आज बाप्पा फक्त ऐकून नाही, आम्हाला वळून द्या बाप्पा. आमचं अंतर्गत वळा बाप्पा. पिता, आम्ही तू मला वळीव म्हणजे मी वळेन बाप्पा. मला वळवा प्रभू, मी वळेन डिअर जीजस, मी वळेन बाप्पा. मी वळेन माय रायचियस किंग, मी वळेन बाप्पा. सर्व गौरव तुम्ही घ्या प्रभू येशू बाप्पा.
पिता डिअर जीसस यू रेन बाप्पा, सर्व महिमा तुम्ही घ्या डिअर जीसस, सर्व गौरव तुम्ही घ्या पिता. आज माझी बहिणी माझे ऐकत आहेत, आई बाप्पा जे बघणार आहेत अजून ऐकणार आहेत बाप्पा, त्यांना वळवा प्रभू येशू बाप्पा, ते वळतील बाप्पा. प्लीज आम्हाला अजून एक चान्स द्या डिअर जीसस. ओ गॉड प्रभू येशू बाप्पा, आज ज्या आध्यात्मिक झोपेत आहेत ती झोप काढा प्रभू येशू बाप्पा. या जगाने त्यांना झोप दिली आहे बाप्पा, की त्यांना काळजी पण नाही की कधी प्रभू येशू बाप्पा कधी काय होईल. त्यासाठी बाप्पा बरेच जण प्रिपेअर्ड नाहीत बाप्पा. आम्ही नम्र विनंती करतो, आज आमची आध्यात्मिक तयारी करा. आमचे जगे धुतलेले कोकराच्या रक्ताने धुतले आमचे जगे असू दे बाप्पा. आम्हाला विश्वासात स्थिर करा प्रभू येशू बाप्पा. वचनात आमची बाप्पा ग्रोथ करा बाप्पा. हेल्प अस टू ग्रो इन युअर ग्रेस and in your knowledge, my Lord and Savior Jesus Christ. Sweet Holy Spirit of God, help us to keep your fire burning which are placed inside of us. Help us to be the wood, help us to be the wood on your altar, dear Jesus. Then we keep on burning. Romans chapter verse 1 and 2. Help us to stir the fire. Teach us how to stir the fire. Help us not to wait for someone to stir, Lord. Please you stir the fire within us. And Father, please help us to spread the fire for your glory बाप्पा. आम्ही शांत राहूने ही सुवार्ता आम्ही अख्ख्या जगात गाजावी. आणि बाप्पा help us to go in all the world and make disciples of all nations, baptizing them in the name of the Father, the Son and the Holy Ghost, teaching them to observe all that you have commanded us, and lo I am with you at the end of the age. पवित्र आत्मा आम्हाला स्पर्श करा आणि बाप्पा आम्ही ऐकावं, शान किंवा मूर्ख शब्द ऐकू पडू नका. ये माझ्या भल्या आणि विश्वासू दासा. पवित्र आत्मा शुद्ध जमाला मदत करा, आमच्या मन साफ करा अप्पा. लेट आवर विक्स बी क्लीन बाय युअर वर्ड अप्पा, ओनली फॉर युअर ग्लोरी. येशू चरणी मागतो दा प्लीज तुम्ही का आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानिले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज त्वमाच दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास सोडिले आहे तशीच ऋण आमच्या मास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व का तुझीच आहे. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याचा गोड सहवास आम्हा सर्वांबरोबर आता आणि सदासर्वक असो. आमेन. गॉड ब्लेस यू ऑल. थँक यू सो मच फॉर बिंग सो पेशंट विथ अस. अँड वन्स अगेन wish you all in the coming days happy Republic Day. From Ashirwad Deo, and hopefully by the end of this month we'll see each other in the church. God bless you all. Keep praying. Let your lamp be burning. आपका दिया जलता रहे और यीशु मसीह आने तक आप दूसरों को भी परमेश्वर के वचन से जलाते रहे और परमेश्वर की आत्मा से भरते रहे. Thank you so much once again. God bless you all. Amen. Shalom. Shalom.